नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीतील अर्जुन हॉटेल मधील एका खोलीत 26 वर्षीय तरुण डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। मृतकाची ओळख ऋत्विक सागर ठाकूर अशी झाली असून तो बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी होता आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्ररोग विभागात कार्यरत होता। 27 जानेवारी रोजी मुंबईहून नागपूरला आलेल्या ऋत्विकला वसतिगृहात खोली न मिळाल्याने त्याने हॉटेलमध्ये वास्तव्यास राहण्याचा निर्णय घेतला होता। रविवार रात्रीपासून संपर्क न झाल्याने संशय बळावला। दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले। दरवाजा तोडल्यानंतर डॉक्टरचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। सध्या पोलीस सर्व बाजूने तपास करत असून पोस्टमॉर्टम अहवाल व पुढील चौकशी नंतरच आत्महत्येच्या कारणांचा उलगडा होणार आहे। काल दुपारी 3 वाजता दरम्यान आम्हाला फोन आला हॉटेल अर्जुन मधनं की असं एक कस्टमर आहे आणि त्यांनी आतमध्ये लॉक केलेला आहे आणि तो उघडत नाही आहे, रिस्पॉन्स करत नाही आहे। त्या अनुषंगानं आमचे डे ऑफिसर एस.आय. ताडे घटनास्थळी गेले। तिथं बघितलं तर डोअर बंद होतं। डोअर बंद झाल्यानंतर डोअरात उघडायचं होतं आम्हाला, तर वरती जी खिडकी होती तिथून ते काच फोडून आम्ही आतमधलं ते जे वरचं हे असते लॉक असते ते काढलं आणि डोअर ओपन केलं। तर तिथं प्रथमदर्शनी एक मुलगा आत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसत होतं। आतमधले सगळे डोअर बंद होते। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आम्ही पण घटनास्थळावर गेलो। तिथे हॉटेल मालक हॉटेल जे मॅनेजर होते त्यांना विचारपूस केली। त्यांनी सांगितले की हा मुलगा ऋत्विक सागरसिंग ठाकूर आहे, त्याचं वय वर्ष 26 वर्ष आणि राहणार बुलढाणा। तो 26 तारखेपासून त्या हॉटेलमध्ये होता आणि त्यांनी सांगितलं की हा PG फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे, म्हणजे त्याचं जाणं होतं कॉलेजला, त्याच्यामुळे त्यांना माहीत होतं ते। सदर घटनेसंबंधानं तात्काळ आमची FSL टीम आली आहे। त्यांनी घटनास्थळावरील ज्या ज्या गोष्टी त्यांना घ्यायच्या होत्या सगळ्या घेतल्यात त्यांनी। त्यानंतर आम्ही त्यांचे जे वडील आहेत त्यांना फोन केला, फोन करून सदर घटनेची माहिती दिली। त्यांच्या माहितीवरनं लगेच त्यांच्या डिपार्टमेंटचे HOD श्री कुमरे हे पण घटनास्थळी आले। त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याचे वडील हे त्याचे बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी कंटिन्यू त्यांचं बोलणं सुरू होतं। सदर प्रकरणी इंक्वेस्ट पंचनामा घटनाचा पंचनामा केलेला आहे, इंक्वेस्ट पंचनामा केला आणि त्याच दिवशी PM पण झालेला आहे आणि बॉडी त्यांचे वडील सागरसिंग ठाकूर यांना ॲडमिट केलेली आहे। सदर प्रकरणात पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे वर्ग क्रमांक 7/26 कलम 194 BNSS प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपूर। This video is sponsored by Shivam Jewelry.